तर आता संध्याकाळचे बघा या ठिकाणी 3 वाजलेले आहेत, जवळजवळ 3 वाजून गेलेत, 3:30 वाजलेले आहेत आणि आताशी मी आलेली आहे आता. तर मला बनवायचे आहेत शेंगदाण्याचे आणि थोडेसे खारीक खोबऱ्याचे लाडू. तर बरेच दिवसाचे शेंगदाणे आणून ठेवलेले होते, तर ते काही करणं झालंच नाही. म्हटलं चला आता आज वेळ काढून शेंगदाणेचे लाडू करूनच घेऊ. तर या ठिकाणी बघा शेंगदाणे स्वच्छ असे निवडून घेतलेले आहेत, त्यात खडे वगैरे सगळं नीट करून घ्यायचं आणि खराब शेंगदाणे जर असले तर ते पण काढून घ्यायचे. आणि छान असे आता शेंगदाण्याचे लाडू बनवत आहे मी. तर थोडे थोडे करून शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि जास्त गॅसची फ्लेम आहे ना जास्त हाय नाही करायची, एकदम मिडियम गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे. कारण शेंगदाणे जास्त हाय फ्लेमवर भाजले की त्याचे वरचे टर्पल जे असतात ना ते पटकन भाजले जातात आणि मग आतमध्ये शेंगदाणा कच्चा तसाच राहतो. तर त्यासाठी एकदम स्लो गॅसवर, जास्त पण हाय नाही आणि जास्त पण स्लो नाही, असं मिडियम गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे, जेणेकरून आतमध्ये शेंगदाणा चांगला भाजला गेला पाहिजे. आणि आता या ठिकाणी मी थोडासा चहा ठेवत आहे एका साईडला माझ्यासाठी आणि आता मांजरीला दूध पण टाकलेलं आहे. तर जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर नक्कीच कमेंट करा. तर एकीकडे चहा ठेवलेला आहे आणि एकीकडे शेंगदाणे भाजून घेत आहे. तर दिवसभर काही व्हिडिओ शूटच नाही केला आणि झटपट शेंगदाण्याचे लाडू होतात आणि उपवासासाठी पण आपल्याला आपण हे खाऊ शकतो. तर इकडे चहा ठेवलेला आहे, एकीकडे शेंगदाणे भाजत आहे. तोपर्यंत म्हटलं गूळ थोडा कापून घेऊया. छान असा बारीक गूळ हे करून घेतलेला आहे. तर तर आता शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे थंड होईपर्यंत आता त्याच कढईमध्ये मी खारीक ही माझी बारीक करून ठेवलेली होती, अगोदरच खारीक वाळवून स्वच्छ करून ठेवलेली होती. आता ती पण छान अशी भाजून घेते. थोडंसं तूप टाकायचं खारीकेला, जास्त तूप टाकायचं नाही भाजताना, कारण मग ती मिक्सरला पटकन बारीक होत नाही. एकीकडे गूळ पण कापून ठेवलेला आहे आणि शेंगदाणे थंड होतं आहे तोपर्यंत खारीक भाजून घेते. आणि खारीक भाजता जी भांडी घासून ठेवलेली होती ती पण भांडी सगळी व्यवस्थित लावून घेतली आणि खारीक भाजली की लगेच बघू शकता या ठिकाणी थोडेसे काजू आणि बदाम हे पण मी छान असे तुपामध्ये भाजून घेते. छान असे तुपावर परतून घेतले की ते पण एका साईडला काढून घ्यायचे आणि मग नंतर खोबरं भाजून घ्यायचं. तर खूप छान आणि पौष्टिक असतात लाडू. यामध्ये तुम्ही सूर्यफुलाचं बी किंवा टरबुजाचं बी आणि भोपळ्याचं बी देखील टाकू शकतात. तर आता माझ्याकडे नाही आहे, काळे तीळ, पांढरे तीळ असे तुम्ही ड्रायफ्रूटचे छान असे लाडू बनवू शकता, एकदम हेल्दी आणि पौष्टिक असतात. तर या ठिकाणी मी खोबरं चिरून घेत आहे, जेणेकरून मग मिक्सरला ते पटकन बारीक होतं. तर छान असं खोबरं पण आपल्याला मीडियम गॅसवरच छान असं परतून घ्यायचं आहे. आणि सगळं शेंगदाणे वगैरे भाजून घेतले, खारीक, खोबरं, काजू, बदाम सगळं भाजलं आणि आता मिक्सरला बारीक करायचं बघते तर लाईटच गेलेली आहे. तर तोपर्यंत साईडला ठेवून दिलेलं आहे आणि किचन आवरून घेत आहे. थोडंसं काही करायचं म्हटलं की किचनवर लगेच पसारा होतो आणि मग ते आता आवरून घेते आणि मग नंतर लाईट आली की लगेच ते बारीक करते. तर बघा आता 4:30-5 वाजत आलेले असतील मला वाटतं.
त्याच्यामुळेच लाईट गेली आमच्याकडे. 5 वाजता लाईट जाती आणि आता लाईट नाही तोपर्यंत म्हटलं चला मला केसांसाठी एक हे बनवायचं आहे. कढीपत्ता वगैरे पानं टाकून त्याच्यामध्ये कांदा, 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि ते छान असं उकळून घ्यायचं आणि मग ते पाणी आपण केसांना आठवड्यातून एकदा 2दा लावू शकतो. तर मी या ठिकाणी थोडंसं जवस घेतलेलं आहे आणि थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत. तर पाण्याला उकळी आली की त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि भरपूर सारे अशी जास्वंदीची फुलं आणली होती. तर जास्वंदीची फुलं देखील यामध्ये मी आता टाकून घेत आहे. तर सध्या खूप केस गळत आहेत माझे, तर त्यासाठी म्हटलं चला आता हे उपाय करून बघूया. तर या ठिकाणी जास्वंदीची फुलं पण घेतली होती, थोडीशी पानं चुरगळून त्यामध्ये टाकलेली आहेत. तर तुम्हाला जर मिक्सरला बारीक करून टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता. पण आता लाईट पण नव्हती आणि माझ्याकडे तेवढा टाईम पण नाही, म्हणून म्हटलं चला आता असंच उकळून घेऊया. आणि छान असे कढीपत्त्याची पानं पण या ठिकाणी स्वच्छ अशी करून घेतली आणि ती पण त्यामध्ये टाकून देते. आणि 2 मिडियम आकाराचे कांदे मी त्यामध्ये कापून टाकलेले आहेत. तर मी आता हे पहिल्यांदाच करून बघत आहे, बघू आता केसांना किती फरक पडतो काय. तर यूट्यूबला पण बरेच व्हिडिओ दाखवतात की असं कढीपत्ता वगैरे उकळून तुम्ही त्याचं जे पाणी असतं ते केसांना लावू शकता. तर त्या ठिकाणी तिकडे ते उकडायला ठेवलेलं आहे. छान असं त्याला उकळी आलेली तर गाळून घ्यायचं आपण. नंतर मग लोखंडाच्या कढईमध्येच मी केलेलं आहे हे. बघू शकता अशा पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये 2 कांदे टाकलेले आहेत, 2 ते 3 कांदे. कांद्याची साल वगैरे काढायची नाही, साली सकटच त्याच्यामध्ये टाकायचे आहेत कांदे 3. तर आता हे उकळत आहे तोपर्यंत मी इकडे लाईट आलेली आहे, तर आता हे मिक्सरला बारीक करून घेत आहे. तर बघू शकता इथे मिक्सरला छान असं बारीक केलेलं आहे. तर खारीक बारीक करताना थोडीशी जपून करायची, कारण मी मागच्या वेळेस जे खारीक बारीक करत होते ना, तर त्यावेळेस मिक्सरचं भांड्याचं पातच तुटलं होतं. तर खारीक जरा कडक असते, त्यामुळे थोडी थोडी करून छान अशी भाजून मिक्सरला बारीक करून घ्यायची. आता शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत आणि खारीक खोबरं ते पण पटकन बारीक करून घेते, कारण लाईटचा परत भरोसा नसतो. 6 वाजता पुन्हा लाईट जाते. तर अशा पद्धतीने ते सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं आणि साईडला ठेवून दिलेलं आहे. तर इकडे गूळ घेतलेला आहे. गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कमी जास्त पाहिजे तसं घेऊ शकता. मी पावशेर आणि थोडासा वरती घेतलेला आहे गूळ आणि त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून त्याच्यामध्ये गूळ टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे, फक्त गूळ थोडा मिक्स होईपर्यंत. तर आपल्याला याचा पाक वगैरे बनवायचा नाही आहे, पण ते गुळामध्ये थोडेसे खडे वगैरे राहिलेले आहेत. अशी उकळी आली गुळाला की लगेच ते मिश्रण आपण शेंगदाण्याच्या याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि एकदम टाकायचं नाही, जसं पाहिजे तसं थोडं 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 टाकू शकता, कारण मग पातळ जर झालं तर पुन्हा काही करता येत नाही त्याला. त्याच्यामुळे मग पाहिजे तसं आपल्याला थोडंसं अंदाजाने आपण टाकू शकता. आणि याच्यामध्ये लगेच मी मिक्स करून घेत आहे. गरम गरम आहे तोपर्यंतच छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग मस्त असे छान असे आपल्याला लाडू वळता येतात. तर आता बघा याच्यामध्ये थोडंसं मला कोरडं वाटत आहे, तर मी पुन्हा एकदा ते टाकून घेत आहे. आणि मस्त अशी वेलची पावडर पण टाकायची. मी वेलची पावडर पण थोडीशी साखर टाकून मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे विलायची, तर ती पण आपण टाकून घेणार आहोत. थोडंसं मला कोरडंच वाटत आहे अजून, तर मग मी पाहिजे तसं हळूहळू थोडंसं टाकून घेते याच्यातलं सगळं पाणी. आणि गरम आहे तोपर्यंत आपण याने हाताने मिक्स नाही करायचं, थोडंसं थंड झालं की नंतर मग हाताने. तर आता मी या ठिकाणी हाताने मिक्स करून घेत आहे, पण थोडंसं गरमच आहे ते, हाताला चटके बसत आहेत. पण तोपर्यंत गरम गरमच पटकन थोडंसं हाताला पाणी वगैरे किंवा तूप वगैरे लावून आपण लगेच हे लाडू बांधू शकतो. तर बघा हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालं की मग छान असे आपले लाडू बांधून होतील.
तर मी आता लाडू बांधून घेत होते आणि अचानकच मला खाली आवाज आलता पाणी आले म्हणून मी चालले खाली पाणी चालू करायला. आणि बघा आता मी चालले खाली तर ह्याला वाटलं मला सोडायला आली का काय, तर कसं बघते तर खाली पाणी चालू करून येते आणि मग पुन्हा ते आपले राहिलेले लाडू बांधून घेते. तर मी चाललेले आहे खाली पाणी चालू करायला. बघू शकता तर इथे खाली आलेली आहे आणि पाणी तर दिसत नाही तर आलेलं, अजून पाणी तर काय आलेलं दिसत नाही, पण आता आताशी पाणी आलेलं आहे. आता चालू केले पाणी. आणि बघा पाण्याच्या टाकीजवळ छान अशा तुळस आलेल्या आहेत. इकडे एक आलेली आहे, इथे एक आलेली आहे आणि इकडे साईडला पण एक आलेली आहे. असे 4-5 तुळशी छान अशा पाण्याच्या आजूबाजूला आलेल्या आहेत. तर पाणी चालू केलं आणि पाणी चालू करून आलेली आहे मी. तर बघा पटकन राहिलेले लाडू वळून घेते कारण 6 वाजलेले आहेत आणि घरातली बाकीची सगळी कामं बाकी आहेत अजून. तर पटकन ही लाडू बांधून घेते. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा अशा पद्धतीने इकडे खारीक खोबऱ्याचे आणि बघा हे असे लाडू आपले छान बांधून झालेले आहेत. जास्त छोटे पण नाही जास्त मोठे पण नाही, असे मिडियम आकाराचे लाडू मी बांधून घेतलेले आहेत. आणि जे मगाशी मी जे लोखंडाच्या कढईमध्ये टाकलं होतं ना उकळायला, कढीपत्ता वगैरे कांदा तेल, ते छान असतं एका कपड्याने गाळून घेते. बघा वाटीमध्ये घेतलेलं आहे गाळून. आणि आता हे लोखंडाच्या कढईमध्ये उकळल्यामुळे जास्तच काळं काळं दिसत आहे. तर हे आपण पाणी आठवड्यातून 1-2 वेळा लावू शकतो. तर मी आता पहिल्यांदाच बनवत आहे, बघू किती फरक पडतोय काय. तर नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया असेच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.